आजच्या भागात ट्रायंगलची माहिती घेऊ. काही अक्षरं म्हणजे जी, जे, एफ यामध्ये काही लोक असं त्रिकोण तयार करतात. याला मनी ट्रायंगल म्हणतात. आता नावावरूनच तुम्हाला लक्षात आलं असणार की हे सिम्बॉल धनकारक आहे. या लोकांना समाजात मिळून मिसळून राहायला आवडतं. यांना वडिलोपार्जित संपत्ती नक्की मिळते. जर हा ट्रायंगल वरच्या भागात तयार झाला म्हणजे असा हा एच बघा किंवा हा एफ बघा, तर या ट्रायंगलला मनी फ्लॅग म्हणतात. ह्या एफमध्ये बघा, जो वरच्या भागातला त्रिकोण आहे त्याला म्हणायचं मनी फ्लॅग आणि खालच्या भागात जो त्रिकोण आहे त्याला म्हणायचं मनी ट्रायंगल. बघा या जी या अक्षरात मनी ट्रायंगल तयार झालं आहे आणि एचमध्ये मनी फ्लॅग तयार झालं आहे. तर ज्यांच्या सिग्नेचरमध्ये हे मनी फ्लॅग येतात हे लोक विद्वान असतात. अनेक भाषांचा त्यांना अभ्यास असतो, वाचन चांगलं असतं, अनेक विद्या अवगत असतात. आयुष्यात एकदा तरी ही मंडळी टॉपवर जाणारच. राजकारणी लोकांसाठी हे चिन्ह फार फायदेशीर ठरतं. मनी फ्लॅगचे काही बारकावे पण आहेत. जर हा फ्लॅग डाव्या बाजूला असेल तर व्यक्ती आईवडिलांचं ऐकणारी असते, परिवाराशी जोडलेली असते. आणि फ्लॅगची दिशा अशी उजव्या बाजूला असेल तर असे लोक स्वतःच्याच मंच करतात, आईवडिलांचं ऐकत नाहीत, घरापासून दूर जाऊन प्रगती करतात. फ्लॅग असा खाली पडलेला असेल तर अशा लोकांना गरजेच्या वेळी कुटुंब आणि मित्रपरिवाराकडून सपोर्ट हमखास मिळतो. आणि जर फ्लॅग असा सरळ असेल तर असे लोक जिद्दी बनतात, एखाद्या संघटनेचं नेतृत्व करतात. आता ही चिन्ह कुणी वापरावीत? जर तुम्ही बँकिंग किंवा फायनान्स क्षेत्रात कार्यरत असाल, पोलीस किंवा लीगल क्षेत्रात म्हणजे वकील असाल, जज असाल, किंवा गूढविद्यांचे अभ्यासक म्हणजे ज्योतिषी वगैरे असाल, किंवा राजकारणी असाल तर तुम्हाला ही चिन्ह फायदेशीर ठरतात. पण तुम्ही सर्वसामान्य नोकरी करणारे असाल किंवा धंदा करणारे असाल तर ही चिन्ह शक्यतो वापरू नका. आता मगाशी राघवची सही आपण बघितली. समजा त्यानं ही सही अशी केली. यात ही मनी फ्लॅग आणि मनी ट्रायंगल आहेत पण ते एक्सटेंडेड आहेत. त्यामुळे इथे सँडविच पॅटर्न तयार झाला. त्याचे अशुभ परिणाम मिळतील. राघवच्या मागे नेहमी कायद्याचा ससेमिरा लागेल. त्याचे चलान वगैरे सातत्याने काटले जातील. कदाचित त्याला जेलची हवासुद्धा खावी लागेल. या पॅटर्नचे बारकावे खूप आहेत. पण अडचण अशी आहे की शॉर्ट व्हिडिओत सगळंच विस्कटून सांगणं शक्य होत नाही आणि लाँग व्हिडिओ बनवला तर तुम्ही लोक तो बघत नाही.